बायकोने नवऱ्याचे पाय दाबल्याने घरात श्रीमंती येते का? हा प्रश्न अनेकांना पडतो. यामागे केवळ परंपरा नाही, तर एक आध्यात्मिक आणि शास्त्रीय अर्थ दडलेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मानवी शरीरातील प्रत्येक अवयवावर ग्रहांचा प्रभाव असतो. पुरुषाच्या गुडघ्यापासून ते पायापर्यंतच्या भागावर शनी ग्रहाचा प्रभाव मानला जातो, तर स्त्रीच्या हातावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. जेव्हा पत्नी आपल्या पतीचे पाय दाबते, तेव्हा शुक्र आणि शनी यांचा संबंध तयार होतो. ज्योतिषशास्त्रात ही युती शुभ मानली जाते. यामुळे जीवनात प्रगती, स्थिरता आणि आर्थिक लाभाचे संकेत मिळतात. याचाच अर्थ असा की ही केवळ सेवा नाही, तर सकारात्मक ऊर्जेची देवाणघेवाण आहे, ज्यामुळे घरात शांतता आणि समाधान टिकून राहतं. आपण नेहमी पाहतो की माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या चरणाशी बसलेली दाखवली जाते. यामागे एक मोठा संदेश आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे आणि ती सेवाभाव दर्शवते. ज्या घरात पती पत्नी एकमेकांचा आदर करतात, एकमेकांची काळजी घेतात, तिथेच खऱ्या अर्थाने सुख आणि समृद्धी येते. आजच्या काळात हे काहींना जुनं वाटू शकतं, पण याकडे केवळ परंपरा म्हणून पाहू नका. जेव्हा एखादी व्यक्ती दिवसभराच्या थकव्यानंतर शांततेचा अनुभव घेते, तेव्हा तिची मानसिक स्थिती सुधारते. पाय दाबल्यामुळे शरीर रिलॅक्स होतं, तणाव कमी होतो आणि मन शांत होतं. यामुळे नात्यात प्रेम आणि जवळीक वाढते. जेव्हा घरात शांतता असते, तेव्हा निर्णय योग्य घेतले जातात आणि हळूहळू प्रगतीचा मार्ग तयार होतो. म्हणूनच या सवयीकडे केवळ एक काम म्हणून पाहू नका, तर ती एक प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. शेवटी एवढंच सांगायचं आहे, पती पत्नीमध्ये प्रेम, आदर आणि समजूतदारपणा असेल, तर घरात सुख, शांती आणि श्रीमंती आपोआप येते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.